15 ऑगस्ट 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं. मात्र महाराष्ट्र अजूनही स्वतंत्र झालेला नव्हता. भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्य, भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. त्यानुसार 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि आपले हे महान राष्ट्र उदयास आले. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो. तर आज या महाराष्ट्र दिनानिमित्त मी आज तुमच्यासाठी एक कविता घेऊन आली आहे. कवितेचे नाव आहे आपले हे महान राष्ट्र. कित्येक शूरवीरांचे रक्त या महाराष्ट्राच्या मातीत रुजल्या गेले. कित्येक शूरवीरांचे रक्त या महाराष्ट्राच्या मातीत रुजल्या गेले. तेव्हा कुठे हे महान राष्ट्र महाराष्ट्र म्हणून उदयास आले. तेव्हा कुठे हे महान राष्ट्र महाराष्ट्र म्हणून उदयास आले. राष्ट्राचा या महाराष्ट्र घडवला आपल्या ज्ञानी महापुरुषांनी. राष्ट्राचा या महाराष्ट्र घडवला आपल्या ज्ञानी महापुरुषांनी आणि महाराष्ट्राचा हा वारसा जपला या थोर साधू संतांनी. महाराष्ट्राचा वारसा जपला या थोर साधू संतांनी. महाराष्ट्राने आपल्यासाठी या सुंदर निसर्गालाही दान केले. या महाराष्ट्राने आपल्यासाठी सुंदर निसर्गालाही दान केले. घराघरामध्ये सर्वांना संस्काराचे धडे दिले. घराघरांमध्ये सर्वांना संस्काराचे हे धडे दिले. महाराष्ट्रातल्या सह्याद्रीने मानाचा अभिमान दाखवला. महाराष्ट्राच्या सह्याद्रीने मानाचा अभिमान दाखवला आणि महाराष्ट्रातील दऱ्याखोऱ्याने जगण्याचा स्वाभिमान शिकवला. महाराष्ट्रातील दऱ्याखोऱ्याने जगण्याचा स्वाभिमान शिकवला. जन्मभूमी सोबतच आहे ती कर्मभूमी ही आपली. जन्मभूमी सोबतच आहे ती कर्मभूमी ही आपली. मराठी माणसांमुळेच महाराष्ट्राची मराठी भाषा आहे टिकली. मराठी माणसांमुळेच महाराष्ट्राची मराठी भाषा आहे अजूनही टिकली. म्हणून जगभरात पसरलेली आहे आपल्या महाराष्ट्राची कीर्ती. म्हणून जगभरात पसरलेली आहे आपल्या महाराष्ट्राची ही कीर्ती. शिवरायांचा ज्वलंत इतिहास वाचून मिळते लढावयास स्फूर्ती. शिवरायांचा ज्वलंत इतिहास वाचून मिळते लढावयास स्फूर्ती. असे आहे आपले महाराष्ट्र राज्य हे महान. असे आहे आपले महाराष्ट्र राज्य हे महान. आणि मराठी माणूस शेवटपर्यंत गात राहील त्याचेच गुणगान. मराठी माणूस शेवटपर्यंत गात राहील त्याचेच गुणगान. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पराक्रमी योद्ध्यांना मी करते शतशः नमन. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पराक्रमी योद्ध्यांना मी करते शतशः नमन. अशा या आपल्या महाराष्ट्राला माझा दंडवत प्रणाम. अशा या आपल्या महाराष्ट्राला माझा दंडवत प्रणाम. माझा दंडवत प्रणाम. धन्यवाद. सर्व महाराष्ट्रीयांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कविता आवडल्यास कवितेला लाईक, शेअर आणि कमेंट करा. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचं विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा. कीप स्माइलिंग.